तर विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आहेत 2 जागा। एक जागा पुण्याची जिथे तुफान नाराजी नाट्य आणि पॉलिटिकल ड्रामा पाहायला मिळाला, तर दुसरी जागा ही रायगडची जागा आहे। रायगडच्या जागेमध्ये महायुतीमध्ये अंतर्गत वाद उफाळून आल्याचं चित्र हे अगदी पहिल्या दिवसापासून दिसलं, कारण तटकरेंना गोगावलेंचा विरोध आणि महेंद्र दळवी सुद्धा तटकरेंच्या विरोधात मैदानात शट्टू ठोकून उभं राहिल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। रायगडमध्ये काय होतंय, इथे सुद्धा महायुतीत जोरदार धुसफूस दिसली, कारण खासदार सुनील तटकरेंचा मुलगा अनिकेत तटकरे यांना उमेदवारी निश्चित झाली, पण त्याच वेळेला शिवसेनेचे महेंद्र दळवी यांची मुलगी जुईली दळवी यांनी सुद्धा अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आणि राजकीय वर्तुळात चर्चा रंगली। भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावलेंना रिंगणामध्ये उतरवण्याची तयारी सुरू होती, परंतु एकनाथ शिंदेंची मध्यस्थी फळाला आली आणि भरत गोगावलेंनी आपण माघार घेत असल्याचं एक प्रकारे जाहीर केलं, असं विकास गोगावलेंनी सांगितलं। उमेदवारीच्या बदल्यात भरत गोगावले यांना रायगडचं पालकमंत्रीपद मिळेल अशी सुद्धा चर्चा आहे। तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडनं ठाकरेंच्या शिवसेनेचे अधिकृत उमेदवार बाळ माने आहेत आणि त्यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केला। आज महायुतीचे सगळे नेते हे एकत्रित जरी पाहायला मिळाले, अनिकेत तटकरे फॉर्म भरत असताना, तरी सुद्धा आगामी निवडणुकीमध्ये जी धुसफूस आहे, महायुतीमध्ये जो अंतर्गत संघर्ष आहे, तो रायगडमध्ये अनिकेत तटकरे यांना फटका बसवणार का याची चर्चा रंगतेय। सर्व वरिष्ठ नेत्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्यावर आज हा विश्वास टाकला आणि फक्त राष्ट्रवादीच नाही तर महायुती म्हणून मला त्या ठिकाणी उमेदवारी दिली, त्याबद्दल मनपूर्वक मी सर्व नेते मंडळीचा आभार व्यक्त करतो। तर विधान परिषदेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदेंच्या आदेशानुसार युती धर्म पाळणार असल्याचं भरत गोगावलेंनी सांगितलंय। तर वरिष्ठांच्या आदेशानुसारच आपण थांबलो, अन्यथा चित्र वेगळं असतं असं विकास गोगावले म्हणतात। साहेबांचा आदेश आहे की युती धर्म पाळायचा आणि त्या युक्तीप्रमाणे हे दोघं जण गेले। आम्हालाही बोलवलं होतं, विकासला बोलवलं, परंतु आज एवढी इथं गर्दी आहे तर मी त्यांना सांगितलं की आमच्या इथे आज लोक आम्हाला शुभेच्छा द्यायला येणार, त्यासाठी आम्हाला येता येत नाही, पण आमच्या शुभेच्छा राहतील असं आम्ही त्यांना कळवलं। आताचा जर का आपण विचार केला तर निश्चित स्वरूपामध्ये आम्ही पूर्वीपासून या पदासाठी क्लेम करतोय आणि माझी इच्छा आहे प्रामाणिकपणे की बाबा पक्ष नेतृत्व जो काही निर्णय देईल त्या नेतृत्वाला आम्ही मानणारे सर्व कार्यकर्ते आहोत। नाहीतर अन्यथा तुम्हाला सर्वांना माहिती असतं की आजचं चित्र हे वेगळं असतं जिल्ह्यामध्ये, कोकणामध्ये, कारण की संपूर्ण शिवसेनेची ताकद ही कोकणामध्ये अधिक आहे आणि ती ताकदीच्या जोरावरती ही निवडणूक आम्ही लढवायचं ठरवलं होतं। परंतु साहेबांनी आम्हाला ज्या वेळेला आदेश दिला, कार्यकर्ता हा आदेशाचं पालन करणारा कार्यकर्ता असतो आणि मग साहेबांच्या पुढे मी शेटच्या पुढे जाऊ शकत नाही, म्हणून मी त्या दोघांनी जे काही मला सल्ले दिले त्याप्रमाणे मी थांबलो।